चांदी भेसळ प्रकरणी हुपरी शहर कडकडीत बंद। हुपरी चंदेरी नगरीमध्ये सुरू असलेल्या चांदी भेसळ बनावटीच्या चांदी विक्री प्रकरणी गावातील काही तरुण टोळके चांदी बनावट करून झटपट विक्री होण्यासाठी विक्री करत होते। या प्रकरणी काही जणांवर राजारामपुरी येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। या चांदी भेसळ करणाऱ्या ठराविक लोकांना अटक करून त्यांना सोडून देत असल्याचे समजले असता हुपरीतील चांदी कारखानदार असोसिएशन यांच्या मार्फत धनंजय धायगुडे यांनी आंदोलनाचा व उपोषणाचा इशारा दिला होता। सदर चांदी कारखानदार असोसिएशनच्या दारामध्ये आज चांदी भेसळ केल्याप्रकरणी उपोषण सुरू झाले व उपोषणाला गावातील विविध पक्ष संघटना मंडळे यांनी जाहीर पाठिंबा दिला। यावेळी हुपरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ माननीय आप्पासाहेब देसाई, सुरेश इंगळे, आर.व्ही. पाटील सर, लगमान्ना पट्टणकोडे, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले, विनायक विभूते, अमोल देशपांडे, मीना जाधव, कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे सचिव माणिक जैन, संजय चोरडकर, संजय माने, प्रतापसिंह देसाई, शिवसेना शिंदे गटाचे मुरलीधर जाधव, अजितराव सुतार, अजित उगळे, संदीप सिद्धनुर्गे, सकल मराठा समाजाचे रविशंकर चिटणीस, दिनकर ससे, मोहन वाईंगडे, सतीश निकम, भरत मेथे, चांदी बुनियन संघटना आप्पासाहेब कोळेकर, प्रतापसिंह देसाई, शित्रुशास्त्री, राघव औंधकर, चांदी आटणी संघटना संजय पाटील, ज्योतिराम कंचे, धनाजी शिंदे, पोपट निकम, जिजाबाऊ पोवार आदींनी पाठिंबा दिला। बऱ्याच दिवसापासून हुपरीमध्ये एक अशांत वादळ जे चाललं होतं, ज्याला आता एक स्वरूप समोर त्याचं मोठं येतंय। एक व्यवसायामध्ये विश्वासार्हतेचं आणि संपूर्ण देशभरात नाव असणाऱ्या हुपरी शहर जी चांदी नगरी म्हणून ओळखली जाते, महाराष्ट्राच्या ही पलीकडं देशाच्या पातळीवर हिचं एक नाव चांगल्या पद्धतीनं जायचं, त्याला काळीमा फासण्याची जी घटना ही आपल्या समोर आलेली आहे। आणि आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत ही एकच मागणी आहे, हे असा जो कोणी याच्यामध्ये या व्यवसायाला किंवा या प्रतिष्ठेला जो तडा घालायचा किंवा काळीमा फासण्याचं काम जे लोक करत आहेत, त्यांना कोणत्याही पद्धतीनं पाठीशी घातलं जाऊ नये, त्यांच्यावर कडक म्हणजे कडक कारवाया या प्रकरणाचा मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस यंत्रणेनं अगदी निष्पक्षपणे याचा तपास करावा, ही मागणी या निमित्ताने मी करतोय। आज मी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते आदरणीय भास्करराव जाधव साहेबांशी या विषयावर बोललोय। सभागृहाच्या पटलावरती हा विषय आज उद्या समोर येईल, त्यामुळे माझी संपूर्ण पोलीस यंत्रणेला सुद्धा विनंती आहे की तुम्ही हा विषय अगदी जबाबदारीने घेऊन हा जो काही प्रकार घडतोय त्या आरोपींना कडकमधलं कडक शासन व्हावं, यांच्या सगळ्या पद्धतीच्या चौकशा व्हाव्यात आणि परत एकदा ह्या व्यवसायामध्ये एक स्वच्छ आणि पारदर्शीपणा यावा, हीच मागणी मी या निमित्तानं करतो। आज या ठिकाणी चांदीकार असोसिएशनच्या वतीनं बेमुदत उपोषण आणि बेमुदत हुपरी बंदचा निर्णय घेतलेला आहे। कारण या हुपरीमध्ये जो चांदीचा व्यवसाय तो व्यवसाय 100 वर्ष चालू आहे, परंतु त्यामध्ये आता सध्याचे जे भेसळी प्रकरण चांदीमध्ये भेसळचं प्रकरण चालू आहे, ते भेसळ प्रकरण अतिशय वाईट आहे, त्या गावाला व्यवसायाला अतिशय हानिकारक आहे। आणि जे लोक यामध्ये भेसळ प्रकरण करतात आणि ते कुठं कुठं करतात, काय काय करतात आणि त्याचा मोर्चा कोण आहे, ते कुठं केला आहे, हे त्याचा मग मोर्चा काढला पाहिजे। आता काय होते, फक्त पकडायचं, त्यांच्या रिकव्हरी करायची आणि त्यांना सोडून द्यायचं असं चाललंय, परंतु त्या लोकांना पकडून त्यांच्या गुन्हे नोंद केले पाहिजे आणि त्याचा समूळ उच्चाटन केलं पाहिजे, कुठं ते तयार झाल्या आणि कुठं तयार करून तो कोण विकतोय आणि कोण देतोय हे पहिला गावलं पाहिजे, तर त्यापासून आपली उपरी सुटका होणार आहे। नाहीतर ही टोळी बाजूला झाली, दुसरी टोळी तयार होणार आणि तो मोर्चा त्याला देणार, तीच परत चालू राहणार। तसं न होता जो मूळ कोण करतो मोर्चा त्याला काय तर काढलं पाहिजे, हेच मी या ठिकाणी बोलतो आणि मग 2 शब्द द्यायचे। मी अजित सखाराम सुतार, शिवसेना तालुका प्रमुख हुपरी। हुपरीमध्ये ज्या गुंडांनी चांदीची भेसळ करून व्यापाऱ्यांना गंडवलं, व्यापाऱ्यांना गंडा घातला आणि त्यांच्यावरती राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। यामध्ये काही आरोपी निष्पन्न होऊन त्यांना पोलिसांनी अटक केली आहे, पण त्या आरोपींनी ही भेसळयुक्त चांदी कुठल्या कारखान्यात तयार केली, ती कशा पद्धतीने तयार केली, त्याच्यामध्ये इतर मिक्स केलेला धातू तो कोणता आहे आणि अशा पद्धतीने भेसळ केली त्यांनी चांदी यापूर्वी या देशामध्ये वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये कुठं कुठं त्या व्यापाऱ्यांना दिली आणि कुणाकुणाची फसवणूक केली, याचा छडा लागणं खूप गरजेचं आहे। कारण या चोरांनी या हुपरी गावाचं नाव बदनाम केलेलं आहे आणि यातील जे आरोपी असतील, अद्याप काही आरोपी बाहेरच आहेत,
यांचे पाठीराखे आहेत त्यांना देखील पोलिसांनी चौकशीत निष्पन्न करून त्यांच्यावर देखील अटकेची कारवाई करावी आणि ह्या टोळीचा पर्दाफाश करून समूळ उच्चाटन करून टाकून या हुपरीला एक संरक्षण द्यावं अशी मी या ठिकाणी मागणी करतो.